पुढची बातमी पाहूया। जितेंद्र आव्हाडांनी सोनिया गांधींचं समर्थन केलं म्हणजे आव्हाडांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आव्हाडांना सवाल उपस्थित केला। वंदे मातरम या राष्ट्रगानाची 2 कडव्यांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि नंतरच्या कडव्यांमध्ये काही शब्दांमुळे त्याच्यावर त्या काळात आक्षेप घेतला गेला, त्यामुळे ती पुढची कडवी म्हटली जात नाही। जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पुढची ही कडवी म्हटली जात आहेत, तेव्हा त्यांच्या सारख्या म्हणजे मला खरोखरच कौतुक वाटतं की भारताच्या इतिहासाची, भारताच्या संविधानाची, परंपरेची जाण असलेली स्त्री आहे ती। तिने पटकन मध्यस्थी केली नाही थांबा। हे अलर्ट माइंडचं लक्षण आहे आणि त्याच्यात काहीही चूक नाहीये। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सोनिया गांधीचं समर्थन केलंय, ज्यांनी वंदे मातरम गीत रोखलं आणि त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। मला जितेंद्र आव्हाडांना हे सांगायचंय की वंदे मातरम म्हणजे हा संविधानाचा अपमान मुळीच नाही। देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या गीताचा सन्मान करणं राष्ट्रभक्तीची अभिव्यक्ती आहे। पण जितेंद्र आव्हाड, तुम्ही सोनिया गांधीचं समर्थन करून नेमका संदेश कोणता देऊ पाहता हे जरा पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगा।